आणि 59वा असा श्लोक आहे. त्याच्या आधी आपलं काय होतं की प्राणादी 10 वायू यांची नावं आणि त्यांच्यातले उपवायू जे आहेत ते मुख्य नसतात, म्हणजे महत्वाचे नाही आहेत. तर प्राण, अपान, समान, उदान आणि व्यान हे 5 मुख्य वायू आहेत. नाग, कूर्म, कुकर, देवदत्त आणि धनंजय हे उपवायू आहेत. प्राण आणि अपानाच्या अधीन असतात उपवायू हे. आता पुढे प्राण अपानाच्या वशीभूत जीव. परवा मी सांगताना म्हटलेलं की जो वायू आहे त्याला आपल्याकडे भरपूर महत्व आहे, कारण प्राण ही संकल्पनाच बेसिकली आपल्याकडे वायूशी रिलेट केली जाते. प्राण म्हणजे वायू का, तर वायू पण, पाणी पण, आणि जे पदार्थ आपल्याला बाहेरून किंवा सृष्टीत असलेल्या सर्व मॅटर म्हणून जेवढं काही आहे त्या सगळ्याला आपण प्राण असं म्हणू शकतो. आणि जे आपण घेतो आपल्या शरीरासाठी ते आतमध्ये घेणाऱ्या प्रत्येक वस्तूला आपण प्राण असं म्हणू शकतो. त्यामुळे नुसतं प्राण म्हणजे वायू असं गृहीत न धरता आपल्याला प्राण ही संकल्पना वेगळ्या पद्धतीत बघावी लागेल. आणि इथे मात्र आपण वायू, शरीरातल्या वायूचे प्रकार बघत आहोत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला व्यष्टी आणि समष्टी या गोष्टी वेगळ्या ठेवाव्या लागतील. हे सर्वांना एकदा म्हणजे पक्क डोक्यात बसवून घ्या की आपल्याला ह्या गोष्टी प्रत्येक ठिकाणी येणार आहेत याच्या पुढे सुद्धा. कारण जेवढे ग्रंथ किचकट होत जाणार तेवढे तेवढे सगळ्यांमध्ये या गोष्टी येतात. तर ह्या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष ठेवायचं आहे की प्राण म्हटल्यानंतर तो व्यापक स्वरूपात येतो, आणि प्राण अपान या स्वरूपात जेव्हा येतो किंवा वायूंचे, शरीरातल्या वायूंचा जेव्हा संबंध येतो त्यांना आपण पंचवायू किंवा आपल्या शरीराशी फक्त संबंधित गोष्टी आहेत त्या. आता इथे काय म्हटलंय तर प्राण अपानाच्या वशीभूत जीव. जेव्हा मी हठयोग इथे सुरू झाला, पहिल्यांदा आपण ज्ञानयोग शिकलो सुरुवातीला या ग्रंथामध्ये, आणि त्याच्यानंतर जेव्हा हठयोग सुरू झाला त्याच्यामध्ये ह्या हठयोगिक क्रियांचा शरीरावर परिणाम कसा होतो, तर तो वायू या स्वरूपात होतो. म्हणजे तुमच्यापैकी कोणी DMS आहेत का, आयुर्वेदाचे डॉक्टर वगैरे कोणी आहेत का या ग्रुपमध्ये? नाही सर आहेत वाटतं. ना? हा, आहे सर. तुमच्याकडे नाही ना, ठीक आहे. तर ही वात नावाची जी संकल्पना आहे ही संकल्पना ह्याच स्वरूपात आपल्याला बघावी लागते. कारण ही जे आहेत हे वात, पित्त, कफ हे नावाचे जे काही 3 दोष आपल्या शरीरात सांगितलेले आहेत त्यांचं रिलेशन हे आपल्या चित्तातल्या त्रिगुणांशी आहे किंवा प्रकृतीच्या त्रिगुणांशी आहे. त्याचं सूक्ष्म स्वरूप म्हणजे शरीरातलं सूक्ष्म स्वरूपाला आपण वात, पित्त, कफ असं म्हणू शकतो. आता मग त्यांचं हे मूर्त स्वरूप कशा स्वरूपात आलं, तर विकासात्मक स्वरूपात आलं. म्हणजे कुठल्याही पदार्थाची निर्मिती ही त्याच्या उपादान कारणातून होत असते. म्हणजे एखाद्या गोष्टीला मूलभूत कारण हे अस्तित्वात असतंच. जसं की आपल्याला अहंकार कशापासून उत्पन्न झाला, तर महत पासून. महत कुठून उत्पन्न झालं, प्रकृतीपासून. म्हणजे प्रत्येकाला कार्यकारण मीमांसा ही आपल्याकडे सांगितलेली आहे. आणि तशा पद्धतीनं ह्या गुणांचं आपल्या शरीरामध्ये पोचेपर्यंत जे स्वरूप झालं त्याला आपण वात, पित्त, कफ अशी 3 संज्ञा देऊ शकतो. आता त्यातला जो वात आहे हा चल गुणाचा आहे, किंवा तो इकडून तिकडे नेण्याची, शरीरातली प्रत्येक गोष्ट इकडून तिकडे नेणे ही जी क्रिया आहे ही फक्त वाताच्या चल गुणामुळे होते. आणि चल हा गुण इतर 2 दोषांमध्ये नाही. कफ आणि पित्तामध्ये चल हा गुण नाही. चल कोण आहे, तर वात आहे. म्हटल्यानंतर जेव्हा एखाद्या गोष्टीला चलायमान करणे असं आपण म्हणतो किंवा क्रिया सुरू करणे असं म्हणतो, तर तिथे चलगुणाची आवश्यकता आहे. मग आजार सुरू करायचा म्हटला तरी वातच कारणीभूत आहे. एखाद्याला अपवर्गाकडे न्यायचं आहे म्हणजेच मोक्षप्राप्तीकडे न्यायचं आहे तरी त्याला वातच कारणीभूत आहे. एखाद्याला मृत्यू मार्गाकडे न्यायचं आहे त्याला सुद्धा वातच कारणीभूत आहे.
आणि जन्मामध्ये सुद्धा वाताची प्रवृत्ती ही आहेच. कारण आपण आत्ताच शिकलो इथे की नाडी मार्गे आपला जो आहे प्राण म्हणजे नाडी बघितली आपण इथे कुठे नाभिस्थ जे चक्र आहे मणिपूर चक्र, तिथे आत्म्याचा वास असतो. मग तिथून त्याची सुरुवात होते. मग त्याला शरीरात वर खाली नेणारा कोण आहे? वातच आहे. त्याचे मार्ग कुठले आहेत सांगा बघूया कोणी. वात कशातनं चालतो? चालायला काहीतरी पाहिजे ना त्याला, हायवे. चलगुण त्याच्याकडे आहे म्हणजे तो इकडून तिकडे जातो, तर त्याचा मार्ग कुठला? सांगा, बोला. नाड्या. आपल्या शरीरात जेवढ्या काही नाड्या वर्णन केलेल्या आहेत म्हणजेच काय, तर पोकळ नळ्या किंवा नळीचं स्वरूप. जेव्हा एखादा पदार्थ इकडून तिकडे न्यायचा आहे, तर त्याच्यासाठी आपल्या शरीरात नळ्यांची योजना केलेली आहे. आणि ती जी नळ्यांची योजना आहे त्याला नाड्या ही संकल्पना त्यांनी दिलेली आहे. सर्व शरीरात म्हणजे प्रत्येक पेशीला लागणारं पोषण करणाऱ्या नाड्या आहेत आपल्या शरीराच्या. आणि ह्याची सुरुवात कुठून होते असं सांगितलंय, तर हृदय कमलामधून आर्च ऑफ एऑर्टा किंवा मोठी जी वाहिनी असते तिथून सुरुवात होते असं त्यांनी आहे. त्यामुळे तो मध्ये कट झाला काही आवाज, आता मला एक फोन आलेला म्हणून. तर ते हृदय कमलाकडनं ज्या रक्तवाहिन्या निघाल्या त्या सर्व शरीराला पोषण करतात असं मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं. त्याच रक्तवाहिन्यामध्ये ही चलगुणाचं अस्तित्व असतं आणि ते अस्तित्व वाताचं अस्तित्व दाखवतं. म्हणजे वात ही संकल्पना आहे आणि त्याला समजून घेण्यासाठी वाताचा चलगुणाचा आपण वापर केला. परंतु वाताला अनेक गुण आहेत, त्याच्यातला कुठला एक गुण, तर चलगुण. तत्र वृक्षो लघु शीतः खरहा सूक्ष्म आणि चलो अनिलहा. अनिल म्हणजे वारा किंवा वायू. एवढे गुण आपल्या आयुर्वेदामध्ये आमच्या सांगितलेले आहेत. मग हे जे गुण आहेत त्या प्रत्येकानं काहीतरी कर्म होत असतं. म्हणजे चलगुणाने इकडून तिकडे नेण्याचं काम होतं. खरं खरं गुण म्हणजे काय, तर खरखरीत करणे एखादा भाग. म्हणजे समजा आपल्या एखादी रक्तवाहिनी आहे आणि त्याच्यामध्ये खरखरीतपणा आला, तर जे रक्त जाणार आहे ते रक्त स्मूथली न जाता त्याच्यामधल्या ज्या रक्तवाहिन्यातल्या असणाऱ्या लाल पेशी आहेत किंवा पांढऱ्या पेशी आहेत त्या अडकत अडकत त्याला जातील. मग तिथे एखादा रक्ताचा गुठळी तयार होण्याची शक्यता आहे. ती गुठळी इकडून तिकडे गेल्यानंतर ब्रेन मध्ये गेली तर पॅरालिसिस होईल, किडनीत गेली तर किडनी खराब होईल. अशा पद्धतीत रोगांची उत्पत्ती आपल्या शरीरामध्ये होत असते. आणि या सर्वाला कारणीभूत कोण आहे, तर वातच आहे. कारण का, आपल्या या योगाच्या ग्रंथामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. चले वाते चलम चित्तम निश्चले निश्चले भवेत योगी स्थानत्वम आपनोती. या पद्धतीचा श्लोक आपल्याला सर्वांना माहिती आहे. पट प्रदीपिकेमधला हा श्लोक आहे. दुसरं, भगवद्गीतेमध्ये पण हा उल्लेख आहे की भगवान अर्जुन पहिल्यांदा भगवानांना सांगतो की आपण सांगताय खरं की वाताला वाताला काबूत ठेवलं पाहिजे, परंतु वायुरिवशी दुष्कर हा रिवशु दुष्कर हा अशा पद्धतीत तो त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि निसंशयम महाबाहो काय पुढे आहे हा श्लोक मला आता आठवला थोडासा. निसंशयम महाबाहो वायुर दुर्निग्रहम चलम अशा पद्धतीत एक श्लोक आहे. म्हणजे हे महाबाहो अर्जुन, निसंशय तू म्हणतोय ते खरं आहे की वायू हा दुर्निग्रह म्हणजे ज्याच्यावर निग्रह करणं कठीण आहे, दुर्निग्रह हा आहे. आणि चल आहे म्हणजे इकडून तिकडे नेणारा आहे. मग हाच वायू जो आहे याच्या वशीभूत जीव असतो किंवा आपल्यातला जो अंतरात्मा आहे, जो द्रष्टा आहे किंवा ब्रह्म आहे व्यष्टी स्वरूपातलं, ते सगळं हे प्राण अपानाच्या वशीभूत राहून शरीरात वर आणि खाली
करत असतो. प्राणापानवशो जीवो ही अध ऊर्ध्वच धावती वाम दक्षिण मार्गेण चंचलत्वान न दृश्यते अक्षिप्तो भुजदंडेन यथोच्चलति कंदुकः प्राणापान समाक्षिप्त्वात् तज्जीवो न विश्रमे. आता याचा अर्थ बघूया. जीवात्मा प्राण आणि अपान वायूच्या वशीभूत राहून शरीरात वर खाली येत जात असतो. प्राणवायू नाकाच्या डाव्या आणि उजव्या नाकपुड्यामध्ये क्रमाक्रमाने चालत असतो. प्राणवायू 2 तासामध्ये 24 मिनिट एका नाकपुडीने चालतो. त्यानंतर दुसऱ्या नाकपुडीत चालू होतो. हे आपल्याला पण आपल्या याच्यात शिकवलेलं आहे. इथे ह्यांनी जे गणित मांडलेलं आहे ते प्रत्येकासाठी आपल्याकडे सुद्धा जे काही 45 मिनिटं म्हणून सांगितलेलं आहे तो सुद्धा सगळ्यांना लागू आहे अशातला भाग नाही. म्हणजे हा 45 मिनिटं एकाचा चालला पाहिजे अशातला भाग नाही. इथे जे लिहिलंय ते सुद्धा एखाद्याला लागू पडतं. प्राणवायू जलद गतीने येण्या जाण्याने आपल्याला दिसत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु एक्झॅक्टली प्राणवायू म्हणा किंवा वायू हा फक्त आपल्याला समजू शकतो, तो आपल्याला दिसू शकत नाही. हातातील चेंडू जसा फेकल्यावर वर जातो तसाच प्राण अपान वायूच्या अधीन होऊन शरीरात नित्य फिरणारा जीव कधीच आराम करत नाही. आता प्राणाची गती कशी आहे? ऊर्ध्व. आणि अपानाची कशी आहे? अधो. खाली नेणारा अपान आहे आणि वर आणणारा प्राण आहे. त्यामुळे या 2 मार्गाने हा शरीरात नित्य फिरत असतो जीवात्मा. आता पुढे जीवात्म्याचं आहे वर्णन त्यामध्ये. आता योगाभ्यासाने आपण काय करत असतो? म्हणजे हठयोगाचं जे सार आहे ते हेच आहे की कुंडलिनी जागृत करणं म्हणा किंवा कुठल्याही प्राणापानाचं मिलन म्हणा, या सगळ्या गोष्टी या दर्शवतात की तुम्हाला काय करायचं आहे. या स्वरूपाने सूक्ष्मत्वात जेव्हा जाणार तेव्हा प्राणापानाकडे आपण जातो आणि स्थूलत्वाने किंवा त्याला कुठलं तरी सिंबॉलिक स्वरूपच जर समजवायचं झालं तर त्याला कुंडलिनीचं स्वरूप अशा स्वरूपात आपण प्रॅक्टिकली समजून घेऊ शकतो की ह्या योगामध्ये काय सांगायचं आहे हठयोगाचा. तर त्याच्यात आपण हे बघूया की कुंडलिनी जर आपण एक हे मानली, काय प्रतिकात्मक मानली, जसं आपण ईश्वराचं प्रतीक म्हणून मूर्तीपूजा करतो तसं ह्या प्राण अपानाचं मिलन आणि कुठे मन भ्रूमध्यामध्ये केंद्रित करणे यापर्यंत आपण काय म्हणतो? हठयोग असं म्हणतो या सर्व क्रियेला. या ज्या सिंबॉलिक हा जो आहे कुठला कुंडलिनी शक्ती नावाचा, तो त्याचा मार्ग कसं सांगितलेला आहे तर तो मूलाधार मध्ये कुंडलिनी शक्ती आहे आणि ती मग सापाप्रमाणे वेटोळ मारून बसलेली आहे. तिला मारून जागा करावं लागतं आणि मग ती सापाचा फणा काढून तो वरच्या दिशेने सुषुम्ना मार्गे जातो आणि कुठपर्यंत तर भ्रूमध्यापर्यंत किंवा आज्ञाचक्रापर्यंत त्याचा जेव्हा प्रवास होतो तेव्हा योगाला हठयोग प्राप्त झाला आणि त्याच्या पुढे राजयोग प्राप्ती. तर हा जो काही मार्ग आहे हा खालून वर आहे थोडक्यात सांगायचं तर. आता हे जेव्हा आपण हठप्रतिकेसारखा ग्रंथ किंवा घरंड संहितेसारखा ग्रंथ त्यांच्यामध्ये जातो तेव्हा तिथे पण अशीच प्रक्रिया त्यांनी वर्णन केलेली आहे. आणि आपल्या शरीराचा जो नैसर्गिक प्रवास आहे म्हणजे मृत्यूपर्यंतचा तो सुद्धा असाच आहे की सर्वात शेवटी कुठला वायू जर बाहेर पडत असेल तर तो धनंजय असला तरी त्याचा कारक वायू कुठला आहे तर उदान वायू आहे. उदान वायू आपल्या शरीरामधून पंचवायू मधला सर्वात शेवटचा वायू आहे जो बाहेर पडतो आणि त्याच्याबरोबर असणारा धनंजय वायू हा थोड्या वेळ शरीरामध्ये थांबतो आणि मग बाहेर पडतो. अशा पद्धतीची ही संकल्पना आहे. आणि तो सुद्धा कुठून बाहेर पडतो तर सहस्रार बाहेर पडला पाहिजे. इतर कुठेही बाहेर पडण्याची शक्यता असते. परंतु उदान वायूचं काम काय आहे तर या सर्व वायूचं जे मिलन आहे प्राणापानाचं मिलन असं त्यांनी जे म्हटलंय ते सर्व प्राणांचं मिलन करून
आपण वरच्या दिशेने नेत असतो. आता मग त्याच्यासाठी ह्या ज्या क्रिया आहेत आपल्याकडे सांगितलेल्या, त्याच्यामध्ये सुद्धा बंध आले. बंधामध्ये सर्वात बंध कुठले आहेत? तर बंद, उड्यात आणि हा हा आणि तीन, हे जे बंध आहेत ते तीन आहेत. ते कशासाठी? तर प्राणावर, अपानावर, उदानावर, समानावर नियंत्रण करण्यासाठी. त्याचबरोबर त्याची सगळ्यात महत्वाची गती थांबवली जाते कधी? जेव्हा आपण बैठक स्थितीतलं किंवा काय म्हणतात, ध्यान पोझिशन साठी आपण जी आसनं ठरवून घेतलेली आहेत, त्या सगळ्यामध्ये आपल्याला कमरेच्या ठिकाणी आणि आपल्या गुडघ्याच्या ठिकाणी बंध लागतो. तुम्ही जर अर्धा तास बसलात त्याच पोझिशन मध्ये तर पायाला मुंग्या येतात की नाही? म्हटल्यानंतर तिथे रक्तपुरवठा तिथला हा कमी केला जातो आणि ऊर्ध्व दिशेला जास्त स्वरूपात यावा हा हेतू आहे. म्हणून आपल्याला बसून करायला सांगितलं, नाहीतर उभं राहून सांगितलं असतं. बसण्यामागे उद्देश हा आहे की तिथे बंध लागावे. आपली जी ऊर्जा आहे ती वरच्या दिशेने प्रवृत्त करायची आहे म्हटल्यानंतर आपल्याला ते बंध लावणं आवश्यक आहे. म्हणून ते आसनच सांगितलं ज्याच्यामध्ये हे गोष्टी ऑटोमॅटिक होतील. तर आता प्राणापानाचे मिलन हे बघूया. श्लोकात पडत नाही मी, वाचा कोणाला वाचायचं असेल. मूलाधार चक्रामध्ये स्थित असलेला अपान वायू प्राणवायूला खाली खेचतो. अपान वायूची गतीच अधो आहे. अपान वायूचे काम काय आहेत? तर मल निष्कासन करणे, मूत्र निष्कासन करणे, गर्भ निष्क्रमण करणे, या सर्व क्रिया अधोमार्गाने ज्या क्रिया करायच्या आहेत त्या सगळ्या क्रियांचा कारक हा अपान वायू आहे. तो प्राणवायूला खालीच खेचू शकतो कारण त्याची गतीच खाली जाण्याची आहे. मग तो प्राणाला खाली खेचतो आणि आज्ञाचक्रामध्ये स्थित असलेला प्राणवायू अपान वायूला वर खेचतो. आता प्राणाची जी व्याख्या आहे त्याच्यामध्ये प्राणो अत्र मूर्धगा, मूर्धा नावाचे एक स्थान आहे की जे नाकाच्या पाठच्या बाजूला आणि पडजिभेच्या वरती, म्हणजे खेचरी मुद्रेमध्ये जिथे आपण जीभ नेतो ती जी जागा आहे त्या जागेला मूर्धा असं स्थान दिलेलं आहे. या ठिकाणी प्राणवायू असतो किंवा वरच्या दिशेने, तो नाकातून जरी गेला तरी तो वरच्या दिशेने जातो, असा प्राणाचा मार्ग आहे. मग तो जेव्हा वरच्या दिशेने जातो तेव्हा बरोबर पाण्याला खेचतो, म्हणजे अपानाला खेचतो. ही जी खेचण्याची क्रिया आहे ती इथे वर्णन केलेली आहे. ही प्राणवायू अपानवायूला वरती खेचतो. आणि मग काय होतं? तर पायाला दोरी बांधलेल्या पक्षाप्रमाणे वायू शरीरात वर खाली येत जात राहतात. कारण का? आपण श्वास घेतो आणि सोडतो, घेतो आणि सोडतो. घेताना आपण प्राण आत घेतोय म्हटल्यानंतर तो अपानाला वर खेचतो आणि अपान जेव्हा श्वास सोडण्याची जेव्हा क्रिया असते तेव्हा अपान सक्रिय असतो, तो प्राणवायूला खाली खेचतो. या पद्धतीत ही क्रिया चालूच राहते. आणि हे जाणणारा व्यक्ती योगाचा जाणकार मानला जातो. कारण या वाताला आपण संकल्पना म्हणून बघतोय. जेव्हा प्रत्यय एकतानता ध्यानम होणार, प्रत्यय म्हणजे ज्ञान. इथे कशाचं ज्ञान आपण घेतोय? वाताचं. मग वाताची शरीरातली गती कशी आहे, ही कशी होते आहे, प्रत्येक श्वासाला माझ्या शरीरामध्ये कशी गती होते आहे, प्राणाचं कशी गती होते, अपानाची कशी गती होते, याच्यावर जर एखादा माणूस ध्यान केलं तर त्या ध्यानामध्ये जो प्रत्यय आहे म्हणजेच ज्ञान आहे, कशाचं ज्ञान? वाताचं चलगुणाचं ज्ञान, हे एकतानता झाल्यानंतर, ध्यानात प्रवृत्त झाल्यानंतर प्रकर्षाने जाणवतं. ही क्रिया ज्यांच्यामध्ये घडते असा जो असतो तो व्यक्ती योगाचा जाणकार मानला जातो. कारण का? तर आपण पहिलं शिकलो ह्याच्या आधी की जीवाची गती शरीरामधली अधो आणि ऊर्ध्व ही प्राण आणि अपानावर डिपेंड असते. मग हा जो प्राण आहे आणि अपान आहे त्याची गती जाणणारा जो योगी आहे तो योगाचा जाणकार मानला जातो. योगी प्राणायामाने प्राण आणि अपान वायूला एकत्रित करतो. ओके, पुढे आता आपण जे शिकलोय कुठे? पतंजली योगसूत्रमध्ये, की काय करायचं आहे? तर चित्ताच्या वृत्तींचा निरोध करायचा आहे. त्यानं काय होईल? सांगा बघू.
बोला कोणीतरी. हे झालंय तुम्हाला मागच्या वर्षी. ध्यानामध्ये मदत होते. बरोबर आहे. पुढे अजून तिसरं चौथं सूत्र पतंजलींचं अपेक्षित आहे मला. बोला. योगश चित्तवृत्ती निरोधा. बरोबर आहे. योग म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध. बरं, निरोध केला, झाला, त्याने काय होईल हे पुढच्या सूत्रात सांगितलेलं आहे. काय सांगितलंय पुढे? द्रष्टा स्वरूपात अवस्थित होईल, स्वस्वरूपात. सांगा सूत्र आता तरी. पाठ आहे का? नसेल पाठ तर पाठ करा, अत्यंत आवश्यक आहे. कारण आता वाटतंय, पण ते आपल्याला काहीतरी आहोत या MA योगाला म्हटल्यानंतर असं वाटतं की या सगळ्या गोष्टी येणं आवश्यक आहे. तर जो द्रष्टा आहे म्हणजेच जीव आहे, किंवा म्हणजेच आत्मा आहे, म्हणजेच ब्रह्म आहे, जे काही चैतन्य शरीरामध्ये आहे, जे फक्त द्रष्ट म्हणजे दृष्ट आहे, असा जो आहे तो त्याच्या स्वस्वरूपामध्ये अवस्थित होतो, असं सांगितलेलं आहे. आता अवस्थित होणे म्हणजे स्थिर होणे. हा जो स्थिर होण्याचा जो मार्ग आहे तो अपान आणि प्राणाला स्थिर केल्यानंतरच शक्य आहे, तोपर्यंत नाही. म्हणून हा प्राण अपानावर विजय मिळवणे योगाभ्यासाचं आपल्या ध्येय असलं पाहिजे. योगी प्राणायामाने प्राण आणि अपान वायूला एकत्रित करतो, असं जे सांगितलंय या वाक्याचा अर्थ अशा स्वरूपात घ्यायचा आहे. चला पुढे निघूया आपण. आता प्राण आणि अपानाने जर एकत्र करता येतं म्हणजे आपल्याला हे अधोरेखित झालं की आपल्याला प्राणायामावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. म्हणजे आपण आपल्या श्वासांना निग्लेक्ट करू शकत नाही. आपले श्वास हे प्राणायामासाठी आवश्यक आहेत, हे एवढं आपल्याला अधोरेखित झालं या वरच्या सूत्रामधनं. मग हे जर आहेत आणि ते आपण नकळत सुद्धा करत असतो, तर त्याचा वापर करून आपण प्राणायाम करून किंवा म्हणजे जी क्रिया नित्य नियमाने घडत आहे, माणूस श्वास घेतो आणि श्वास सोडतो, तर त्या क्रियेचा वापर करून योग करता येईल का, याचाही विचार सूक्ष्मत्वात जाऊन या मुनींनी केलेला आहे. आता इथे अजपा हंस विद्या हा त्याचाच एक भाग आहे. बघूया. जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा ह शब्द उच्चारण होते. हा लिहिलंय तिथे चुकून झालंय, ते दुरुस्त करायला पाहिजे. ठीक आहे, करतो मी. ह शब्द उच्चारण होते आणि जेव्हा भरतो तेव्हा स शब्द उच्चारण होते. कोणी नाकानं जोरात श्वास घ्या म्हटल्यानंतर सू आवाज करत किंवा स आवाज करतच तो श्वास भरू शकतो, आणि जोरात सोडा म्हटल्यानंतर त्याच्यामधनं ह अशा स्वरूपाचा हकार बाहेर पडतो. अशा प्रकारे आपण श्वास भरताना आणि सोडताना हंस हंस अशा शब्दाचा जप सतत करत असतो. एका दिवसा आणि रात्री यामध्ये आपण 21,600 वेळा हंस शब्द जपासाठी आपोआप उच्चारण करतो. म्हणजे त्याच्यासाठी आपण काय करावं लागत नाही. जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याचा श्वास चालू आहे आणि दररोज तो 21,600 वेळा हंस हंस हा शब्द म्हणत आहे. या अजपा गायत्री मंत्राचा जप योग्याला सदा मोक्ष प्राप्त करून देतो. आलं लक्षात? जेव्हा आपण मागच्या वर्षी किंवा पहिल्या सेमिस्टरला आपल्याला जे भगवद्गीतेमधलं अध्यायामध्ये शिकलो आपण की आरुरुक्षो मुनेर योगम, बरोबर आहे? तर तो जो योगारूढ आहे, तो योगारूढ म्हणजे कसा आहे, तर समजा एखादा माणूस योग करतच नाहीये तर तो योगी म्हणायचा की नाही म्हणायचा?
तर गीतेत स्पष्ट सांगितलेलं आहे की प्रत्येक माणूस हा योग मार्गावर असतोच. म्हणजे तो समजा चौथ्या पायरीवर असेल, ज्याला काही योगाविषयी माहिती नाही, परंतु कर्माचरणाने त्याच्याबरोबर जे काही त्याचं पूर्वसंचित आहे, त्याच्यामुळे त्याला जे कर्माशय प्राप्त झालेलं आहे, पापपुण्य स्वरूप त्याचं जे कर्मभोग आहे ते भोगणारच आहे. आणि संकल्प विकल्पात्मक मनाने त्याला ज्या पद्धतीत संस्कार प्राप्त झालेले आहेत त्याप्रमाणे तो आपली वागणूकही ठेवणार आहे. मग असा जो योगी आहे तो कर्म केल्याशिवाय राहू शकतो का? तर नाही राहू शकत असा कुठलाही माणूस. मग त्याच्या कर्माशयाची उत्पत्ती थांबणार आहे का? नाही थांबू शकत. परंतु त्याच्या आतमध्ये असणारा जो चिदात्मा किंवा काय म्हणतात त्याला, चैतन्य स्वरूप आहे, तो मात्र द्रष्टा या स्वरूपातला आहेच आणि त्याची अभिव्यक्ती ही सतत होत असते. आणि त्याचा आपल्या व्यष्टी शरीरामध्ये असणारा जो परिणाम आहे तो अपवर्गासाठीच आहे, म्हणजे मोक्षप्राप्तीसाठीच आहे. म्हटल्यानं त्याची जी दिशा आहे किंवा विचार करण्याची प्रवृत्ती म्हणा किंवा त्याची जी गती आहे ती मोक्ष मार्गाकडेच आहे. जरी आपण भोग भोगत असलो तरी सुद्धा तो मोक्ष मार्गाकडे नेण्यासाठीच असतो. अशा पद्धतीत वर्णन आपल्याला गीतेच्या त्या अध्यायामध्ये मिळतं. सांगण्याचं तात्पर्य असं की प्रत्येक माणूस जो योगी नसला जरी, म्हणजे योगाला त्याने ऍडमिशन नसली घेतली तरी सुद्धा तो योग मार्गावर असतोच. हे त्या अध्यायामध्ये व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे. तर इथे ही जी अजपाहंस विद्या आहे, म्हणजेच त्याला जे श्वास प्राप्त झालेले आहेत त्या सर्व श्वासाचा वापर म्हणून जर अजपाहंस विद्या शिकून त्या जपाला रूपांतरित करण्यात आलं तर तो सदा सर्वदा मोक्ष प्राप्त करून देणारा असतो. आता इथे फलश्रुती आहे. या अजपा गायत्रीचा संकल्प मात्र करण्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्तता मिळवतो. गायत्री समान विद्या, जप आणि पुण्य कधीही नव्हते आणि कधीही होणार नाही. आता ही जी गायत्री असा इथे जो काही शब्द केलेला आहे तो या जो काही नाद निर्माण होतो त्याचं स्वरूप आहे किंवा ओंकाराच्या नादाचं स्वरूप आहे अशा पद्धतीत आपल्याला समजून घ्यावं लागतं, कारण वेदांमध्ये सगळीकडे याचा उल्लेख मिळतो. तर ही जी अजपा गायत्री आहे त्याचा संकल्प करायला पाहिजे. आता संकल्प करण्याने मात्र, म्हणजे संकल्प मात्र करण्याने म्हणजे कसं की तुम्ही संकल्प आणि विकल्प हे कोणाचे काम आहे, तर मनाची आहे. मनाने एखादी गोष्ट आपण ठरवली की आजपासून हंस हंस हा जप मी सुरू करणार आहे प्रत्येक श्वासाबरोबर, तर या संकल्पाच्या करण्याने फक्त मनुष्य सर्व पापांपासून मुक्तता मिळवतो. आता हे छोटं आहे, सहज शक्य आहे अशी गोष्ट सुद्धा त्यांनी सोडलेली नाही. का? तर ती हठयोगाशी पूरक आहे. त्याचा सूक्ष्मत्वाने विचार करून त्यांनी इथे ती मांडलेली आहे आणि त्याचा क्लिष्टात्मक विचार सुद्धा करून ठेवलेला आहे. तो पुढे येत जाईल, कारण आपल्याला काही गोष्टी व्यवस्थित समजतात परंतु काही गोष्टी आपल्याला नीटशा समजून येऊ शकत नाही. त्यांचा आपण कसा स्वरूपात विचार करतो, तर प्रतिकात्मक विचार करतो. त्याचबरोबर आपल्याला जे चिंतनात्मक विषय म्हणून आपण त्यांना प्रायोगिक स्वरूपात बघितलं पाहिजे. म्हणजे कुंडलिनी जागृत करायची म्हणजे नक्की काय करायचं हे ज्यानं जागृत केली तो सांगू शकेल, ही गोष्ट वेगळी. पण आपल्या असं कोणी अनुभवात आहे का? तर नाही. म्हटल्यानंतर आपल्याला अनुभव घेण्यासाठी प्रॅक्टिकल जे सांगितलंय ते सूक्ष्मात जाऊन विचार करणे आणि कृती करून बघणे एवढंच असतं. जो संकल्पाने बाहेर पडला योगाच्या, तो काहीतरी करून या गोष्टी मिळवू शकतो. कदाचित मिळतील, तो कुठल्या पायरीवर आहे हे आपल्याला माहिती नाही. तो मात्र कुठल्या तरी एका पायरीवर योगाच्या आहे एवढं नक्की. आणि जर त्यानं संकल्प केला असेल या मार्गाने जाण्याचा तर तो नक्की या जन्मात 2-3 पायऱ्या तरी वरती चढेल. याच्याबद्दल निसंशयता आपण बाळगली पाहिजे. हे ग्रंथामध्ये तेवढं सक्षमता आहे. त्यामुळे प्रत्येकानं हे विषय जे आहेत ते गांभीर्यानं आणि आपापल्या परीनं आपलं कौशल्य पणाला लावून
सूक्ष्मत्वात जाऊन विचार करण्याची प्रवृत्ती डेव्हलप केली पाहिजे स्वतःमध्ये, म्हणून काही गोष्टी थोड्याशा खोलात जाऊन सांगतोय. कदाचित माझी घाई होत असेल तर आपण लेक्चर परत हे मिळतं बघायला, वाचायला, आपलं ऐकायला, ते ऐकू शकता तुम्ही, युट्यूबवर असते. आता पुढे कुंडलिनी जागरणाने, आता बघा हे सगळं परत आलं इथे इथे म्हणजे मगाशी म्हटलं ते की ज्यांना ही गोष्ट समजली, समजा काही जणांना अपान वायू माहिती आहे, प्राणवायू माहिती नाही, काही जणांना हे काहीच माहिती नाहीये, शिकलेले नाही, असे जे लोक आहेत त्यांना कुंडलिनी जागरण आणि मोक्षद्वार ओपन करणे हे समजावायला सोपी असलेली संकल्पना आहे. कुंडलिनी मारून बसलेला साप, तो आपला फणा काढून वर उठतो आहे, या सर्व गोष्टी समजावणे सोपं आहे. त्यामुळे ह्या संकल्पना कदाचित निर्माण केल्या गेल्या असतील. तर त्याचं मेन स्वरूप कसं आहे, तर प्राण आणि अपान किंवा 5 वायू हे मुख्य आहेत, त्यांची कामं कशी होतात आपल्या शरीरामध्ये हे जाणून घेणे हा जो योगातला एक मार्ग त्यांनी सांगितला आहे, आणि तोच हा प्रतिकात्मक स्वरूपात असावा असं आहे. आता ज्या सुषुम्ना मार्गाने जन्ममरणाचे दुष्टचक्र नष्ट करण्यासाठी ब्रह्मस्थान किंवा ब्रह्मरंध्रामध्ये पोचायचे असते, त्या द्वाराला अडवून कोण असते, कुंडलिनी शक्ती आपल्या शरीरात झोपलेल्या स्थितीत असते. आलं का लक्षात? म्हणजे सुषुम्ना मार्गाने आपल्याला काय न्यायचं आहे, प्राण अपानाला वरती न्यायचं आहे, ब्रह्मरंध्रामध्ये पोचवायचं आहे, किंवा कुंडलिनी जाणार आहे तिथपर्यंत. त्याचं जे द्वार आहे त्या द्वाराला अडवून कुंडलिनी शक्ती बसलेली असते, झोपलेल्या किंवा निद्रिस्त स्थिती ती असते. मन एकाग्र करून आणि केवल कुंभक प्राणायामाने अपान वायूची फुंकून प्रज्वलित झालेल्या अग्नीच्या गर्मीने ही कुंडलिनी शक्ती जागृत होते. आता जेव्हा आपण त्रिबंध ही संकल्पना शिकणार पुढे, ह्याच्यात आहे त्रिबंध सुद्धा, कारण हे सांगितल्यानंतर परत त्रिबंध हे करायचं कसं, फुंकायचं कुठून, फुंकायचं कशा कशा स्वरूपात, हे सगळं होणार आहे त्याच्यासाठी त्यांनी पुढे क्रिया पण सांगितलेल्या आहेत. तर हा जो काही केवल कुंभक आहे तो कसा कसा होतोय, तर आपण श्वास आत घेतोय, तो कोंडतोय आणि थांबवून धरतोय, त्याच्यानंतर कुठलाही निश्वास किंवा श्वास आपण घेत नाही. ही जी आतमध्येच कोंडण्याची क्रिया आहे याला आपण केवल कुंभक असं म्हणतो. किंवा श्वास बाहेर जाणे किंवा श्वास आत घेणे ही क्रिया जेव्हा बंद असते त्याला आपण केवल कुंभक असं म्हणतो. आता ही क्रिया कशी होत असते, तर कुंडलिनी शक्ती जी आहे ती वरती न्यायची आहे. तिला आपण कशा पद्धतीत करणार आहोत, तर प्राणाने फुंकण्याचं काम करणार आहे. प्राणायामाने अपान वायूला, अपान वायूच्या क्षेत्रामध्ये कुंडलिनी आहे, फुंकायला कोण लागेल, प्राण आत घ्यावा लागेल. त्याने फुंकून आत घेतला म्हणजे काय केलं, कुंभक केलं. कुंभक केल्यानंतर प्राण आत आला, खाली आला, पोटाच्या दिशेने आला, म्हणजेच कोणाच्या क्षेत्रात आला, अपानाच्या क्षेत्रात आला. अपानाच्या क्षेत्रात अजून कोण आहे, तर कुंडलिनी शक्ती आहे. आता तिथे कोण आहे कार्यरत, तर अपान वायू आहे म्हटल्यानंतर तो महत्वाचा वायू आहे जो कार्य किंवा पार पाडण्याची शक्ती तिथे आहे, ती म्हणजे अपान वायू आहे. तर त्याच्या साह्याने आग पेटवून गरमी उत्पन्न करून कुंडलिनी जागृत होते. कुंडलिनी नावाचा एक साप आहे. साप हा थंड रक्ताचा प्राणी आहे, आपण लहानपणापासून शिकलो. त्याला जर आपण उष्णता दिली तर तो काय करेल, तर लगेच धावत सुटेल, पळत सुटेल. अशा पद्धतीत कुंडलिनी जागृत होते अशी संकल्पना आहे. आणि ती काय करते, जागृत होते म्हणजे, तर ती पळायला लागते सुषुम्ना नाडीच्या रस्त्याने ब्रह्मरंध्रापर्यंत, अशा प्रकारे जाते जसे की सुईने विणलेला धागा कपड्यामध्ये असतो. आता इथे परत ते आलं की ही जी चक्र आहेत मध्य भागात, प्रत्येक खालपासून वरपर्यंत, मूलाधारापासून आज्ञाचक्रापर्यंत, त्याच्यातले ते मणी आहे चक्र म्हणजे. आणि जसा धागा जात असताना आतमध्ये घेत जातो, विणत जातो, तशा पद्धतीत ह्या सगळ्या चक्रांना ती विणत वरती वरती जाते ब्रह्मरंध्रापर्यंत, अशा प्रकारे जाते की
सुईने विणलेला धागा कपड्यामध्ये असतो त्याप्रमाणे, किंवा ज्याप्रमाणे चावीने कुलूप खोलून बंद दरवाजा उघडतात, तसेच योगी लोक कुंडलिनी शक्तीला ब्रह्मरंध्रात पोचवून मोक्षाचे, पक्षाचे झाले इथे, मोक्षाचे द्वार उघडतात. तर हा श्लोक नंबर 68 त्याच्यामधल्या चुका आहेत. तर इथपर्यंत विषय मला वाटतंय सगळ्यांना समजलाय. मधल्या एकदा होकार द्या बघूया कोणीतरी, दणदणीत मला समजलं सांगा बघूया. आहे का कोणी समोर? बोला. आम्ही एकटाच बोलतोय. बोला, कोण आहे? काय सर? कोणीतरी होकार द्या की हा विषय मला कळला, तुम्ही बोलताय ते मला समजतंय, असं कोणाला तरी सांगा. थोडंच माझं म्हणणं होतं. हो सर, समजते. हा, ठीक आहे. आता शक्तिचालन मुद्रा आल्या बघा. ह्या सगळ्या आता गोष्टी, हे जे करायचं आहे आपल्याला, चावीनं कुलूप उघडायचं आहे किंवा कुंडलिनीला वरती पाठवायचं आहे आग लावून, तर हे सगळं करायचं कसं? तर त्याच्यासाठी शक्तिचालन मुद्रा हा पहिला साधन असं आपण म्हणू शकतो, ते त्यांनी सांगितलं इथे. हा, दोन्ही हाताचे तळवे एक दुसऱ्यावर ठेवून, अर्थात भैरवी किंवा अंजली मुद्रा करून दोन्ही हाताचे तळवे एकमेकावर ठेवा आणि बघा कसे असतात. अंगठे एकमेकाच्या वर आणि तळवे एकमेकाच्या वर असं येतं. म्हणजे आपली बोटं जी आहेत ती आपल्या मनगटाच्या पाठी आणि पुढे अशी येणार. तर ही जी मुद्रा आहे त्याला भैरवी किंवा अंजली मुद्रा असं म्हटलंय. आणि पद्मासन घालून आपली हनवटी कंठकुपात लावावी. हा कुठला बंद झाला सांगा बघू? जालंधर बंद. आता पुढच्या वाक्यात मी लिहून ठेवले, अर्थात जालंधर बंद लावावा. बरोबर, पद्मासन घालून जालंधर बंद लावायचा आहे आणि हाताचे तळवे एकमेकावर ठेवायचे आहे. पुढे काय करायचं आहे? तर मनामध्ये परमात्म्याचे ध्यान करावे. ध्यान करण्यासाठी वरती भरपूर आपल्याला गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. ध्यान कशा पद्धतीत करायचं आहे, सगुण निर्गुण सगळ्या गोष्टी वरती ज्ञानयोगामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला आपण बघितलेले आहेत. तेव्हा त्याचा आपल्याला इथे रेफरन्स घ्यायचा आहे. परमात्म्याचे ध्यान करावे. मूलाधार बंद वारंवार लावून, म्हणजे इथे आपल्याला हे लक्षात येतं की तुम्ही स्वतः करता योगासन किंवा योग म्हणजे बंद म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी करून बघता की नाही माहिती नाही, परंतु मूलाधार बंद हा कंटिन्युअस लावून ठेवणे शक्य नाही. ही बाब तुम्हाला समजून आली आहे का? कधी लक्षात आली आहे का? हो, बंद. मूल बंद हा आपण जो लावतो, हा, तो आपण मूलबंद. जास्त वेळ राहत नाही तो. हा, राहत नाही तो. त्यामुळे कारण तर तिथे फुल फुल कॉन्सन्ट्रेशन किंवा एकाग्रता तिथे खूप लागते त्या बंद बांधताना. बरोबर आहे. आणि दुसरं पण कसं आहे की तिथले जे स्नायू आहेत ते ऑटोमॅटिक, कारण ते अपानवायूच्या क्षेत्रातलं आहे, त्यांना अधोमार्ग हा नैसर्गिक आहे. ते थोड्या वेळानंतर आपण काय करत असतो, बांधतो म्हणजे मूलाधार, तर अपानवायूला वरती प्रेरित करत असतो. पण त्याचा नैसर्गिक मार्ग हा अधोमार्गच आहे. त्यामुळे तो थोड्या वेळातच आपल्याला म्हणजे दुखायला सुरुवात होतं आणि ते बंद सुटतो. तर मूलाधार बंद वारंवार लावायला सांगितलेला आहे. म्हणजे एकदा सुटला तरी चालेल, परत लावायचा आहे. बंद म्हणजे आपण जेव्हा ध्यान करतोय परमात्म्याचं, त्यावेळी प्रत्येक वेळी काय होणार आहे? मूलाधार बंद सुटणार. लावून अपान वायूला वरती प्राणवायूमध्ये मिळवावे. एक मिनिट हा, सारखा मला फोन येतोय. मुक्ता,
मी जरा त्या फोनला हे करतो. स्क्रीन दिसतोय का? हो सर, दिसतोय. हा, ओके. आता आपण ध्यान करायला बसलेलो आहोत आणि मूलाधार बंद वारंवार सुटतोय तरी आपण त्याला परत परत लावतोय. कशासाठी लावतोय? तर अपान वायूला आपण वरती प्रवृत्त करणार आहोत आणि तो कुठे नेणार आहोत? तर प्राणवायूमध्ये नेणार आहोत आणि याच प्राणाला सुषुम्ना नाडीमध्ये प्रविष्ट करावे. आता इथे प्राण हा शब्द जो आला बघा, पहिल्यांदा कसा आला? तर अपान वायूला वरती प्राणवायूमध्ये मिसळावे. इथे एकदा प्राणवायू आला आणि याच प्राणाला इथे नुसता प्राण हा शब्द आला, वायू हा शब्द आला नाही. सुषुम्ना नाडीमध्ये प्रविष्ट करावे. आता इथे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कॉन्फ्लिक्ट बघायला मिळतील की त्याला महाखग अशा पद्धतीचं नाव दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की कुठे घेरंड संहितेमध्ये वगैरे की पाचही वायू आपण तिथे एकत्रित करतो जेव्हा त्रिबंध लावतो तेव्हा, आणि मग तो जो प्राण असतो तो आपल्याला सुषुम्नेमध्ये स्पारित करायला सांगितलेला आहे. तो सुषुम्ना नाडीमध्ये प्रविष्ट करावे. सर, एक शंका आहे. हा, बोला ना. आपण बंध लावतो. आता ह्या ठिकाणी सांगितले की मूलाधार बंधाच्या ठिकाणी आपण मूलबंध लावून करायचंय, पण त्यावेळेला उड्डाण बंध सुद्धा लावला जातो. म्हणजे उड्डाण बंध आणि मूलबंध एकत्रच लागले जातात. मग फक्त मूलबंधच हे करायचंय की उड्डाण बंध पण त्यावेळी बांधायचंय ध्यान आता करताना? हे जे उपनिषद आहे याच्यामध्ये उड्डाण बंदच नाहीये बघा इथे. बरोबर आहे? इथे बघा काय सांगितलंय, तर मूलाधार बंद वारंवार लावून, हो त्याच्या अगोदर काय सांगितलंय? जालंधर बंद लावावा. इथे हो. उड्डाण बंदचा विषयच नाहीये. नाही, परंतु पण कसं होतो, हा पण लावला जातो ना हा तो हम्म, मूलबंध लावताना, उड्डाण हा बंध सुद्धा काही काही हो वेळेला. हो हो, पण ते सेपरेट सोडायचे आहे. सेपरेट सोडण्याचं कौशल्य प्राप्त करावं लागतं आणि त्याला 2 वर्ष जातात. माझा अनुभव सांगतो. म्हणजे असाच कोणी माझ्या मॅक्झिमम वेळा उड्डाण सोडताना मूलबंध सुटतो ऑटोमॅटिक, त्याला काही काय म्हणजे करावंच लागत नाही ऑटोमॅटिक, परंतु ती क्रिया सेपरेट आहे आणि त्याच्यावर आपण आपलं नियंत्रण मिळवू शकतो. काही शरीरातल्या ज्या क्रिया आहेत त्याला इनव्हॉलेंटरी क्रिया असं म्हणतात. म्हणजे त्याच्यातलं आतडं आपलं आहे, आतड्याची गती, आतड्याचं टोक म्हणजेच आपलं शेवटचं गुदद्वार आहे. त्याला जेव्हा आपण खेचून धरतो आतड्याच्या टोकाला, तेव्हा त्याची जी नैसर्गिक व्हॉलंटरी ऍक्शन आहे त्या ऍक्शनला आपण इनव्हॉलंटरी म्हणजे ऍक्शनला आपण म्हणजे जी आपल्या कंट्रोलमध्ये नसलेली गोष्ट आपण कंट्रोल केलेली असते तात्पुरत्या स्वरूपात, तर त्याच्यावर आणि मास्टरी मिळवणे म्हणजे उड्डाण सोडताना मूलबंध सुटत नाही ही क्रिया मिळवणे, त्याला भरपूर अभ्यास करावा लागतो. सर, ओके इथे सर. इथे मात्र आपल्याला उड्डाण सांगितलेलंच नाहीये. इथे आपल्याला अपान वायू वरती प्राणवायूमध्ये मिळवावे, याच प्राणाला सुषुम्ना नाडीमध्ये प्रविष्ट करावे. कुंडलिनीमध्ये प्राणाच्या प्रविष्ट होण्याने अशा योग्याला या कुंडलिनी शक्तीच्या प्रभावाने मीच ब्रह्म आहे असा आत्मबोध होतो. म्हणजेच आपल्याला जो अपेक्षित हठयोगाचा रिझल्ट आहे तो रिझल्ट मिळतो थोडक्यात. ओके, आता ही झाली प्रतिकात्मक आपल्याला कुंडलिनी स्वरूपातली सांगितलेली त्यांनी हे क्रिया. परंतु त्याचं प्रॅक्टिकल किंवा थिअरॉटिकल जर बघायला गेलं तर ते म्हणजे अपान आणि प्राणाचं शरीरामधलं अस्तित्व आणि त्यांचं होणारं चलनवलन हे समजून घेणे हा महत्वाचा उद्देश आहे. पुढे ब्रह्मचर्य आदीने कुंडलिनी शक्ती जागरण. जो योगी पद्मासना स्थितो
म्हणजे पद्मासनात बसलेला योगी नाडीद्वारे न पुढे येणे. नाडीद्वार दोन आहेत, इडा पिंगला आपल्याला नाकानं श्वास घेण्यासाठी पूरक करण्यासाठी, म्हणजेच इडा आणि पिंगला नाड्याद्वारे फुफ्फुसामध्ये प्राणवायूचा कुंभक करून ध्यानमग्न बसतो, तो निश्चितच मुक्त होतो. आता इथे श्वास पूरक सांगितला पण रेचक सांगितलाच नाही आहे, कुंभकच सांगितलाय फक्त. याचा अर्थ सॉरी मी जरा वरती घ्यायला विसरलो. ब्रह्मचर्य आदीने कुंडलिनी शक्ती जागरण. बघा इथे लिहिलंय, जो योगी पद्मासनात बसून इडा आणि पिंगला नाड्याद्वारे फुफ्फुसामध्ये प्राणवायूचा कुंभक करतो आणि ध्यानभंग बसून राहतो, तो निश्चितच मुक्त होतो. रेचक करतो तो होईल का? नाही. म्हणजे केवळ कुंभक लावणे ही स्वाभाविक गोष्ट आहे जर मुक्त व्हायचं असेल तर. त्याच्यातच पुढे अंगाना मर्दनं कृत्वा श्रमजातेन वारिणा कटु अम्ल लवण त्यागी क्षीरपानतः सुखी ब्रह्मचारी मिताहारी योगी योगपरायणः अब्धात ऊर्ध्व भवेत सिद्धो नात्र कार्या विचारणा कंदोर्ध्व कुंडली शक्ती स योगी सिद्धी भाजनम. आता इथे जसं ह्या ग्रंथात सांगितलेलं आहे तसंच्या तसं आपल्याला हठयोग प्रदीपिकेमध्ये सगळ्या गोष्टी मिळणार, थोड्याशा स्वरूपात, त्याच्यात जास्ती स्वरूपात सांगितलेलं आहे, विस्तारित स्वरूपात. पण घेतलंय मात्र ह्याच ग्रंथातून. हे अगदी 100% जसे तसे श्लोक सुद्धा याच्यात काही घेतलेले आहेत. आलं लक्षात? हे सगळे म्हणजे हे जे चारही श्लोक आहेत हे म्हणजे चारही चार म्हणण्यापेक्षा दोनच आहेत तिथे श्लोक, परंतु या दोन्ही श्लोकांच्या चारही ओळी या जसंच्या तशा अर्थानुरूप हठप्रदीपिकेमध्ये आपल्याला बघायला मिळणार. त्यातली पहिली ओळ काय आहे तर प्राणायामाचा अभ्यास करताना जर घाम आला तर त्या घामानेच सर्व शरीराचे मर्दन करावे. त्याच घामाने जो काही पाणी सुटेल शरीराला त्या पाण्याने म्हणजे शरीराच्या घामाने अंगाचं मर्दन करावं असं सांगितलेलं आहे. हठप्रदीपिकेमध्ये सुद्धा जसंच्या तसंच सांगितलेलं आहे. तिथे फक्त त्यांनी काय केलं एक्स्ट्रा तर जे आपण प्राणायाम करणार आहोत त्याच्यामध्ये 3 पार्ट केले, की हीन कुठला, मध्यम कुठला आणि तीव्र कुठचा. हीन जो आहे त्याला कंप सुटतो, मध्यम जो आहे त्याला हे होतं काय घाम सुटतो, आणि जो उत्तम दर्जाचा प्राणायाम आहे तो केल्यानंतर केवल कुंभक प्राप्त होतो. अशा पद्धतीत त्यांनी तिथे 3 योगांचे पार्ट केले, म्हणजे प्राणायामाचे 3 हे करून सांगितलं की अशा पद्धतीत उत्तम, मध्यम आणि हे अध, मध्यम आणि उत्तम अशा प्रकारे 3 प्रकाराचे प्राणायाम सांगितले आणि त्याच्यामध्ये होणारं शरीरावरचे परिणाम त्यांनी तिथे सांगितले. इथे तसं काय सांगितलेलं नाही. प्राणायामाचा अभ्यास करताना घाम येणार म्हणजेच मध्यम दर्जाचा जो प्राणायाम तिथे सांगितला तो इथे त्यांनी सांगितला आणि त्याला शरीराचं मर्दन करावं असं सांगितलं. तिथेही तसंच सांगितलेलं आहे, जो घाम येतो तो शरीराला चोळावा. कुंडलिनी जागरणाचा अभ्यास करणाऱ्या योगाने तिखट, आंबट, खारट पदार्थ खाऊ नये. तिथे पण जसंच्या तसं सांगितलेलं आहे, कटू, आम्ल, लवण त्यागी हा शब्द जसंच्या तसा तिथे आहे. ओके. दुसरं क्षीरपानतः म्हणजे दुग्धाहार, दुधाचा आहार हा सर्वश्रेष्ठ जो प्राणायामाचा अभ्यास करू इच्छितो त्यांनी करायचा आहे. याच्या आधी ज्यांचे कोणाचे क्लासेस झालेले असतील किंवा ज्यांनी योगाभ्यास ह्याच्या अगोदर केलाय किंवा प्राणायाम करून बघितले स्वतःच्या शरीरावर, त्यांच्या गोष्ट ही लक्षात आली असेल की आपल्या शरीराला रुक्षता प्राप्त होते. म्हणजे काय होतं तर लहानपणापासून कधी मला त्वचेला असं थंडीमध्ये काही जणांना असे खवले खवले पडतात किंवा असं पांढऱ्या पांढऱ्या रंगाचं असं त्वचेवर हे येतो, तसं कधी आलं नव्हतं. परंतु प्राणायाम सुरू केल्यानंतर दुसऱ्या वर्षीपासून त्याच्यामध्ये वाढ झाली. आता ही का झाली तर जेव्हा आपण प्राणायाम
म्हणजे प्राण आतमध्ये घेणे आणि बाहेर सोडणे ही क्रिया प्रयत्नपूर्वक बलपूर्वक जेव्हा करायला लागतो तेव्हा त्याच्याबरोबर असणारं लागणारं वंगण, समजा तुम्ही गाडीत ऑइलच घातलं नाही आणि गाडी चालवताय जोरात 100च्या स्पीडला, थोड्या वेळानंतर काय होणार? इंजिन सीज होणार. ते सीज होऊ नये म्हणून तिथे काय पाहिजे? वंगण पाहिजे. आणि ते वंगण स्निग्ध स्वरूपातला आहारानं आपल्याला पुरवायला पाहिजे. आणि त्यातही जो सुपाच्य आहे तो आहार जर असेल तर त्या इंजिनला एफर्टलेस म्हणता येईल. किंवा दुग्ध हे आपण काय मानतो तर पूर्ण अन्न, म्हणजे त्याच्यामध्ये असलेले सगळे घटक हे शरीरामध्ये कुठल्या ना कुठल्या गोष्टीत उपयोगी पडतात आपल्याला, त्यामुळे आपण त्याला पूर्ण अन्न असं म्हणतो. म्हणून दुग्धाहार हा जो आहे तो जसं आपण सीएनजी घातल्यानंतर भरपूर ॲव्हरेज देणारी गाडी बनवतो तशी दूध पिणारा जो माणूस आहे त्याचं ॲव्हरेज भरपूर असतं असं म्हणता येईल. मग असा जो योगी आहे त्यानं क्षीरपान करावं हे पण इथे महत्वाचं सांगितलेलं आहे. तिथे तर योग हठप्रदीपिकेमध्ये तर त्यांनी सरळ वॉर्निंग देऊन टाकलेली आहे की जो योगी मिताहार आणि स्निग्धपान किंवा क्षीरपान यांचं आचरण करत नाही, आहारामध्ये अंतर्भूत करत नाही, तो योगी नष्ट होतो. एवढा त्याचा त्यांनी वॉर्निंग देऊन ठेवलेली आहे. म्हणून मिताहाराचं महत्व हे जास्त आहे हे लक्षात ठेवायचं. इथे मिताहार हा सुद्धा शब्द आलेला आहे. ब्रह्मचारी मिताहारी योगी योगपरायण अब्दादूर्ध्व भवेत सिद्धो नात्र कार्या विचारणा. केवळ दूध पिले, मिताहार अर्थात अधिक जास्त अशा प्रकारचे भोजन केले पाहिजे. ओके, ब्रह्मचर्य व्रताचे पालन केले पाहिजे. अशा प्रकारे निरंतर योगाचा अभ्यास करणारा योगी 1 वर्षाच्या साधनेने अब्दादूर्ध्व भवेत सिद्धो, 1 वर्षाच्या साधनेनंतर निश्चित सिद्धी प्राप्त करून घेतो. आता इथे त्यांनी मर्यादा पण सांगितली. म्हणजे मी सांगतोय हे खरं खोटं त्यांनी स्वतःवर बघितलेलं आहे. त्यांनी स्वतःवर प्रयोग केले, इतरांना शिकवून त्यांच्यावर प्रयोग करून मगच लिहून ठेवले. आपल्याला फक्त ते फॉलो करायचं आहे. आणि हे सांगण्यासाठी त्यांनी ही इथे शब्दरचना केली की 1 वर्षात आपण ही प्राप्त करून घेऊ शकतो. अब्दादूर्ध्व भवेत सिद्धो नात्र कार्या विचारणा, म्हणजे याच्यावर कोणीही संशय घेऊ नये, निश्चित सिद्धी प्राप्त करून घेतो. कोणीही त्याच्याविषयी विचारणा करण्याची गरज नाही, मी सांगतोय त्याच पद्धतीनं होणार असं ह्या लेखकाचं म्हणणं आहे. ओके, तर ज्या योगाच्या कंदादूर्ध्व कुंडली शक्ती ही सयोगी सिद्धिभाजनम. आता इथे काय म्हटलेलं आहे? ज्या योगाच्या कंदाच्या वरती सुषुम्नेमध्ये कुंडलिनी शक्ती येते तो सिद्ध होतो. आता इथे आपण मध्ये वर्णन जे केलेलं होतं कंद या विषयाचं, तर कंद कुठे होता सांगा बघूया, कोणाला आठवतंय का? नसेल आठवत तर नाही म्हणून तरी सांग. कंद नावाचा पार्ट झालाय का आपल्याला याच्या आधी? याच ग्रंथामध्ये मी शिकवलेला आहे. कंद हा नाभीच्या खाली आणि मूलाधाराच्या किंवा मेढराच्या मूलस्थानाच्या वरती अशा पद्धतीत पक्ष्याच्या अंड्याप्रमाणे आकाराचा, आठवतंय का आता? होय सर, आठवत. हा कंद आहे. आणि ह्या कंदाचा इथे वर्णन आहे. या योगाच्या कंदाच्या वरती, कंदाच्या वर काय असणार? नाभी. नाभी म्हणजेच मणिपूर चक्र. तिथे सुषुम्नेमध्ये, इथून सुषुम्ना चालू होते असं पण मी तिथे सांगितलेलं. सुषुम्ना जिथून चालू होते ते स्थान कुठलं यांनी सांगितलेलं आहे? नाभी. सुषुम्नेमध्ये कुंडलिनी शक्ती येते तो सिद्ध नक्की होतो. म्हणजेच कुंडलिनी जी मूलाधारा चक्रामध्ये आहे तिला वरती काढून नुसतं सुषुम्नेमध्ये ज्यानं प्रविष्ट केलं त्याला सिद्धी नक्की पुढे प्राप्त होतात. त्याच्या पुढे तो व्यवस्थित जाऊ शकतो, परंतु अपानाच्या कार्यक्षेत्रातून कुंडलिनी वरती येऊन सुषुम्नेच्या मुखामध्ये प्रविष्ट होणे ही क्रिया
कठीण आहे असं दुसऱ्या अंगाने यांना सुचवायचं आहे. चला पुढे जाऊया. आता 3 बंध यांनी इथे सांगितले बघा. मगाशी आपण कुठला बंध नव्हता, तर उड्डीयन बंध मगाशी उड्डीयन नव्हता. नव्हता. इथे मात्र तिन्ही बंध त्यांनी सांगितलेत बघा. पहिला मूलबंध. मूलाधार बंधाचा सतत अभ्यास केल्याने प्राण आणि अपानाचे मिलन होते, मगाशी आलाय विषय, आणि मलमूत्र कमी होते. आता मूलाधार म्हणजे काय आहे? अपानाला वरच्या दिशेने प्रवृत्त करणे. अपानाचं कार्य काय आहे? मल आणि मूत्र निस्सरण करणे किंवा अधोमार्गाने खाली नेणे. पण जो माणूस सतत अपानाला वरतीच खेचत असेल त्याचं मलमूत्र कमी होणारच. आलं लक्षात? तसेच वृद्ध व्यक्ती सुद्धा तरुण होतो. का तरुण होतो? तर त्याला अपान हा शरीरातल्या वायूंचा जनकस्थानी असलेला वायू म्हणलेला आहे, आणि त्याला जेव्हा वरती प्रवृत्त करणार तेव्हा त्याच्याबरोबर त्याच्यावरती असलेला वायू कुठला आहे? समान वायू. त्याच्यावर असणारा वायू कुठला आहे? प्राणवायू. या दोहोंना व्याप्त करून असलेला तिसरा वायू उदान आहे, आणि हृदयामधनं अख्ख्या शरीरामध्ये व्यान आहे, तिर्यक गती असलेला. या सर्वांच्या मुळात असलेला वायू हा अपान आहे. त्यामुळे जेव्हा तो वरच्या दिशेने प्रवृत्त होतो तेव्हा या सर्व वायूंना तो प्रेरक ठरतो, आणि म्हणून व्यक्ती सुद्धा, वृद्ध व्यक्ती सुद्धा तरुण होतो. या प्रकारचं आपल्याला इथे वर्णन आढळतं, आणि हे सत्य असणार. मी एक आयुर्वेदाचा स्टुडंट म्हणून तुम्हाला सांगतोय. पुढे, टाचेला शिवणीवर लावून गुदभागाच्या आकुंचनाचा अभ्यास करावा. म्हणजेच मूलाधार कसा लावायचा याचं त्यांनी इथे हे दिलंय. आता इथे त्यांनी अभ्यास करावा. अभ्यास करण्याच्यासाठी काय करावं लागेल? तर काहीतरी अशी वस्तू तिथे ठेवावी लागेल की जेणेकरून मूलाधार वरच्या बाजूला प्रेस होईल. म्हणून त्यांनी इथे टाच लावायला सांगितलेली आहे. अभ्यास करताना तसं करावं. नंतर आपल्याला सवय झाल्यानंतर आपण तो असाच लावता आला पाहिजे पद्मासनात बसून. तसेच अपान वायूला वर खेचण्याचा प्रयत्न करावा. आता इथे हा जो प्रयत्न आहे हा स्वतः केल्यानंतरच कळणार की काय करायचं आहे. मूलबंध लावण्याची ही कृती आहे. समजलाय मूलबंध? पुढे जाऊया. माझ्या मते आपण ही भरपूर वर्ष शिकत आलेलो आहोत, त्याच्यामुळे फार जोर देण्याची गरज आहे असं नाही. तरी कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके. उड्डीयन बंध. उड्डीयन बंध लावण्याचा अभ्यास करण्याने प्राणवायुरूपी पक्षी कोठेही न थांबता सुषुम्ना नाडीमध्ये प्रविष्ट होतो. म्हणून या बंधाला उड्डीयन असे म्हणतात. उड्डीयन या शब्दाचा अर्थ उडण्याशी आहे. त्यानं काय होतं तर प्राणवायू नावाचा जो पक्षी आहे तो कोठेही न थांबता सुषुम्ना नाडीमध्ये प्रविष्ट होतो. म्हणून या बंधाला उड्डीयन असं म्हणतात. उड्डीयन बंधामध्ये पोटाला आत खेचून पाठीला लावले जाते. बेंबीच्या वरचा आणि खालचा भाग उड्डीयन बंधामध्ये आत खेचला जातो. असे करत असताना श्वासाला बाहेर काढून टाकल्याने म्हणजेच रेचक केल्याने उड्डीयन बंध सहज लागतो. आता याच्यामध्ये क्रिया काय करायची आहे उड्डीयन बंधामध्ये? तर सुरुवातीला रेचक करायचा आहे, आणि रेचक करताना काय काय करायचं आहे तर नाभी आणि वरचं पोट हे जे भाग आहेत त्याला पाठीला लावण्याचा प्रयत्न करायचा, पाठीच्या दिशेने आकृष्ट करायचा आहे. रेचक करताना हे स्नायूंना आपल्याला जोर देऊन बेंबी वरच्या दिशेने आणि पाठीला लावायचा प्रयत्न करायचा आहे. असे करत असताना श्वासाला बाहेर काढून टाकल्याने म्हणजे रेचक करतानाच ही क्रिया करायला त्यांनी सांगितलेली आहे. हा बंध मृत्यूरूप बंध झालाय, ते बंध पाहिजे. हा बंध मृत्यूरूपी हत्ती समोर सिंहाप्रमाणे आहे. हे उदाहरण ह्याच्या आधी कधी झालंय का? कोणाला आठवतंय का? याच्या आधी कुठल्याच योगाच्या परीक्षा कोणाच्याच झालेल्या नाहीत का? कोणी डिप्लोमा केलेला नाही, कोणी YCB केलं नाही, असेच सगळे लोक आहेत का इथे? कोणी कुठली परीक्षा दिली आहे का ह्याच्या आधी? होय सर, दिली आहे वायसीएमची.
हा, मग YCM मध्ये सुद्धा हा होता प्रश्न. मृत्यू मातंग केसरी नावाचा, मृत्यू मातंग केसरी हा हठप्रदीपिकेमध्ये असलेला शब्द आहे. हाच शब्द इथे त्यांनी जसाच्या तसा वापरलेला आहे बघा, काही फरक केलेला नाही. मग तो शब्द हठप्रदीपिका हा नंतर 500-800 वर्ष नंतरचा ग्रंथ आहे. 500-800 नाही, जास्तीत 17व्या शतकातला आहे हठप्रदीपिका, 12व्या शतकातला, सॉरी. आणि हे इसवी सनापूर्वीचे 500 मिनिमम किंवा 5000 मॅक्झिमम एवढ्या जुन्या ग्रंथातले हे जे सोर्स आहेत ते वापरून हठप्रदीपिका हा ग्रंथ लिहिलेला आहे व एक्स्ट्रा सांगण्याची गरज नाही, इतकं हे कॉपी केलेलं आहे. मृत्यू मातंग केसरी म्हणजे काय, तर मृत्यूरूपी हत्ती म्हणजेच मोठ्या स्वरूपातलं विघ्न त्याच्या समोर सिंहाप्रमाणे आहे. सिंह हा राजा आहे. हत्ती जरी किती मोठा असला तरी सिंह हा राजा मानला जातो. त्याच्या समोर हत्ती सुद्धा घाबरूनच असतो. आलं लक्षात? अशा पद्धतीत मृत्यूला सुद्धा जो घाबरवतो असा हा बंध, म्हणून याला उड्डीयन बंधाला महत्व त्यांनी कसं आहे हे समजून दिलेलं आहे. अर्थात उड्डीयन बंध हा मृत्यूला दूर ठेवतो. सिंहाच्या कक्षेत हत्ती जाऊन काहीतरी करून उत्पात मातवत वगैरे नाही, त्याला घाबरून असतो. शेवटचा बंध आहे जालंधर बंध. जालंधर बंध हा गळ्याच्या सर्व नाड्यांना बांधतो. गळ्याच्या सर्व नाड्यांना, गळ्यातल्या जेवढ्या नाड्या म्हटल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे पोकळ नळी, गळ्यातल्या सर्व नाड्यांना बांधतो. गळ्यातल्या नाड्या बांधल्यानंतर काय होईल, वरचा फ्लो बंद होईल, बरोबर. आणि हृदय कमलातूनच सगळा फ्लो चालू होणार आहे. गळ्यातल्या नाड्यांना बांधलं की वरचा फ्लो बंद होईल. हा बंध लावण्याने ब्रह्मरंध्रातील पीयूष ग्रंथी मधून निघणारा अमृता समान रस पोटातील अग्नीमध्ये पडून नष्ट होत नाही. आता हीच एक संकल्पना आहे. पीयूष ग्रंथी म्हणजे काय वगैरे ह्या गोष्टी आपल्याला कल्पना करू शकतो. जिथे मूर्धा स्थान सांगितलेलं आहे ते स्थान जर आपण आपल्या अॅनाटॉमिकल पोझिशन नुसार जर बघायला गेलं तर त्याच्या पाठच्या बाजूला म्हणजेच क्रिब्रिफॉर्म प्लेट नावाचा एक भाग असतो. म्हणजे आपला जो कवटी आहे त्या कवटीमध्ये तिथे पोकळी आहे नाकाच्या पाठच्या बाजूला, आणि त्या पोकळीच्या पाठी जो मेंदूचा भाग आहे किंवा पोकळीच्या खालून जर विचार केलात तुम्ही की नाकाच्या खालून मेंदूच्या खाली अशा पद्धती त्या पोकळीमध्ये असणारा जो त्या पोकळीच्या आतमध्ये असणारा जो मेंदूचा भाग आहे तो हा इथे त्यांनी वर्णन करून ठेवलेला आहे. मग तिथे काय काय येतं, तर पिच्युटरी ग्लँड येते, त्याच्यानंतर अजून कुठली तर म्हणजे मिड ब्रेन येतो सगळा. मग त्याच्यामध्ये असणारे जे घटक आहेत म्हणजे पिनियल बॉडी असेल किंवा अजून म्हणजे पोंटाईन च क्षेत्र आहे तिथे, हे सगळे इंग्लिश जरी शब्द मी वापरत असलो तरी हे ब्रेनशी रिलेटेड आहेत. आणि हे मॅक्झिमम गोष्टी तिथे काय होत असतात, तर आपल्या शरीरातल्या ज्या नियंत्रक ग्रंथी आहेत म्हणजे पिच्युटरी ग्लँड आहे जी आपल्या सगळ्या अंतस्त्रावी ग्रंथीवर प्रभाव टाकते, ती ग्लँड तिथे असते. त्याच्यानंतर अमिगडेला नावाचा एक भाग असतो, त्याच्यामध्ये आपल्या शरीरातल्या सगळ्या भावना म्हणजे भावना, एखादी मला राग आला तर काय होतं, तर सगळ्या शरीरामध्ये आपल्याला ऍड्रिनालिनचा स्त्राव जोरात होणे, म्हणजे काय तर अंतस्त्रावीत सगळ्या परत सिक्रीट झाल्या. तर ही कंट्रोल करणारी ग्रंथी जी आहे ती अमिगडेला आहे. किंवा आपण जेव्हा ध्यान करण्याची सवय म्हणून लावतो तेव्हा अमिगडेलाचा पार्ट जो आहे तो मोठा होतो, आकार, तो जो आकार असतो तो वाढतो, हे आता संशोधनानं सिद्ध झालंय. तर म्हणजे एकंदरीत काय, तर या पार्ट मध्ये म्हणजे काहीतरी घडामोडी घडत असतात हे आज विज्ञानानं सिद्ध केलंय. परंतु या स्त्राव वगैरे काय असतो आणि तो पोटात कसा पडतो हे मात्र सायन्सला सांगता येणं शक्य नाही. आता इथे त्यांनी तसं म्हटलंय की अमृता समान रस पोटातील जठराग्नीमध्ये पडून नष्ट होत नाही. कारण का, तर आपण सगळ्या नाड्या आवळून ठेवल्या. जालंधर बंधाच्या नियमित अभ्यासाने गळ्याचे सर्व रोग नष्ट होतात. या बंधामध्ये
डोके समोरच्या बाजूला झुकवून हनवटीला कंठकूपामध्ये स्थिर केले जाते. म्हणजे बंद कसा बांधला जातो हे व्यवस्थित त्यांनी सांगितलं. आपल्याला आता 8:10-12 झाली आहेत. माझ्या मते ह्या श्लोकावर आपण थांबूया. मॅडम लक्षात ठेवा, आपण 78 श्लोकावर आहोत. ओके. हो उद्या सर. हो सर.